अतिशय रोमहर्षक सामना. शेवटचे षटक कोण घेऊन येतोय पाहूया. स्वतः कर्णधार कोरे साहेब राहुल कोरे साहेब घेऊन आलेले आहेत शेवटचे षटक आपल्या संघासाठी. संघाची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन. फिल्टर मध्ये चेंडू गेला थेट सीमारेषेबाहेर 6 धावेसाठी. ओंकार गांडे याचा अतिशय सुरेख असा फटका. या फटक्यामधून 6 धाव वसूल. आता मात्र 5 चेंडूत 12 धावांची गरज. नंदेश्वर संघ अतिशय चांगली फटकेबाजी करतोय. मैदानात चालू असलेला डोळ्याचं पारं फेडणारा सामना. बळीराजा स्पोर्ट्स भोसे विरुद्ध कैलासवासी दादासाहेब गरंडे स्पोर्ट्स नंदेश्वर. नंदेश्वर संघ धावसंख्या होते 5 षटक अखेर 1 चेंडू 2 बाद 83. आता मात्र 5 चेंडूत 12 धावांची गरज. सामना चालू होतोय. चांगला चेंडू आणि दरम्यान चेंडूत काय होते क्षेत्ररक्षण पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र 4 चेंडू 11 धावा आणि स्ट्राईकला आलाय अशोक. अशोक 15 चेंडू 49 धावसंख्येवर खेळतोय. राहुल कोरे साहेब चांगली गोलंदाजी करतायत. चांगला फटका. चेंडू गेला थेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. 3 चेंडू 7 धावांची गरज. आणि चांगली फटकेबाजी करतोय अशोक सावंजी. अभिनंदन. आपला अर्धशतक झालेलं आहे. पुढचा चेंडू राहुल कोरे साहेबांचा अशोकसाठी. चांगला चेंडू तेवढा चांगला खेळून काढले अशोकने आणि चांगलं क्षेत्ररक्षणानंतर थोडस मिसजज होत आहे आणि 2 धावा. आता मात्र विकेट मिळते धावा स्वरूपात. 2 धावा पूर्ण केल्या होत्या. 3ऱ्या धावेच्या हव्यासा पोटी धावा स्वरूपात विकेट टाकून येतोय अशोक. आता मात्र नंदेश्वर संघाला जिंकण्यासाठी 2 बॉल 5 धावांची गरज. काय करू द्या. करू. मॅच सागरकरे आलेले आहेत आणि आता मात्र हॅलो. पुढचा चेंडू ओंकार. ओंकार यांचा चांगला फटका आणि चेंडू गेला थेट 6 धावांसाठी आणि सामना संपतोय. अभिनंदन नंदेश्वर संघ. अटीतटीच्या लढतीत आपण 7 विकेटने भोसे संघावर मात केलेली आहे.
मालापूर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि डवळ संघ सलवाई फलंदाज पाठवायचे. ओके